दुसऱ्या अध्यायातल्या 272 ओवीपर्यंत आपण आलो होतो. बरं, ह्या सगळं जे विवेचन आहे ते ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्याला सांख्ययोग असं म्हटलेलं आहे त्या अध्यायात सांख्य आणि योग हे दोन वेगळ्या प्रकारे आपण लक्षात घ्यायचं आहे हे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं. आणि सांख्य म्हणजे ज्ञानात्मक बुद्धी आणि योग म्हणजे कर्मयोग, कर्म कसं करावं आणि ते कर्म करत असताना बुद्धी म्हणजे जी ज्ञानात्मक बुद्धी आधी सांगितलेली आहे त्या ज्ञानात्मक बुद्धीचा उपयोग करून कर्म कसं करावं, कर्म करणं आवश्यक आहे, अशा प्रकारचा हा संबंध अध्यायातला विचार थोडक्यामध्ये आहे. आणि त्यामध्ये आपण ज्या भागाकडे आलो तिथे ज्या ओव्या शेवटी पाहिल्या त्याचा थोडासा उल्लेख करते म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल. आणि ह्या ओव्या आणि त्याच्यावरचा जो श्लोक आहे तो मी गेल्या वेळेला सांगितलं की अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. आणि त्या श्लोकातला एक शब्द योगस्थ शब्द किंवा एक भाग योगस्थ कुरु कर्माणि हा एक अत्यंत महत्त्वाचा आहे की योग बुद्धीनी कर्म करणं, सगळं जे काही कर्म करायचं ते योग बुद्धीनी करणं हे त्याचा उल्लेख तिथे आहे. आणि मग शेवट जो उल्लेख आहे सिद्ध्या सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते असं जे म्हटलं आहे. म्हणजे शेवटी समत्वम योग उच्यते इथे तर योगाची व्याख्याच केल्यासारखं आहे की योग म्हणजे काय की समत्व बुद्धी म्हणजेच योग आणि समत्व बुद्धी म्हणजे काय हे त्या आधीच्या शब्दामध्ये सिद्ध्या सिद्ध्यो समो भूत्वा लक्षात आलं. म्हणजे आपण जे कर्म करतोय ते सिद्धीला जावो नाही तर न जावो, म्हणजे यश मिळो न मिळो, जय होवो पराजय हो, म्हणजे अर्जुनाच्या दृष्टीने की असं सुख मिळो दुःख मिळो काही जी काही परिस्थिती प्राप्त होईल कर्म केल्यानंतर त्याच्याकडे समान दृष्टीने पाहणं ते समत्व, त्याला समत्व असं म्हणतात. आणि ते समत्व म्हणजे योग असं या ठिकाणी म्हटलं आहे. आणि मी ह्याच्यापूर्वी ह्या दुसऱ्या अध्यायातच 2 ठिकाणी हा विचार येऊन गेलेला आहे. एक तर तुम्हाला आठवत असेल समदुःखे सुखे कृत्वा सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ, आठवत असेल तुम्हाला. तर आता हा विचार आणि हा विचार ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. सुखदुःखे समे कृत्वा म्हणजे जे काही प्राप्त होईल परिस्थिती त्याच्याकडे समानतेने तू बघ, समदृष्टीने तू बघ. हे चित्ताचं समत्व त्याही ठिकाणी सांगितलं आहे, त्याच्याही आधी आणखीन एके ठिकाणी सांगितलं आहे. आणि असं करत जर आपण पाहत गेलो ना म्हणजे ही एक कोणाला जर इच्छा असेल तर म्हणजे कुठेतरी लिहून जरी तुम्ही ठेवलं की गीतेमध्ये किती ठिकाणी हा विचार आलेला आहे हे जर तुम्ही लिहित गेलात ना तर तुम्हाला इतक्या ठिकाणी हा विचार आढळेल की हाच विचार आहे वेगवेगळ्या शब्दामध्ये मांडलेला आहे की कुठलीही परिस्थिती सुखाची असो दुःखाची असो, जयाची असो पराजय असो, लाभ असो हानी असो, काही असो त्याच्याकडे आपण समान दृष्टीने समदृष्टीने पाहणं. म्हणजे खूप यश मिळालं तरीसुद्धा फार आनंदाने हुरळून जायचं नाही आणि कितीही दुःख जरी आयुष्यामध्ये आलं तरीसुद्धा खचून जायचं नाही, त्याच्या पुढे जायचं असतं, तिथेच थांबायचं नसतं. हा जो विचार आहे हा गीतेतला एक अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. आणि साधारणपणे असं म्हटलं जातं की कुठल्याही ग्रंथामध्ये एकच विचार अनेक वेळेला जर सांगितला गेला तर त्या ग्रंथातलं ते एक अत्यंत महत्त्वाचं असं तत्त्व असतं.
तर हे जे आहे समस्थिती, समत्व बुद्धी ही गीतेतली एक अत्यंत महत्त्वाचा विचार आहे आणि त्या समत्व बुद्धीलाच योग असं म्हटलेलं आहे. योगाची व्याख्या अशा प्रकारे केली आहे की समत्व बुद्धी असणं, सिद्ध्यो काही होऊ दे, पण आपण समदृष्टीने त्या परिस्थितीकडे पाहणं हे अर्जुनालाच नव्हे तर आपल्याला सुद्धा जीवनामध्ये अत्यंत आवश्यक असतं. पहा की अर्जुनाला तर आहेच, काय होईल त्यांनी म्हटलं आहे. पहिला जर अध्याय तुमच्या आठवणीत असेल तर एके ठिकाणी अर्जुन असं म्हणतो की जय होईल का पराजय होईल काही सांगता येत नाही, असा विचार त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे त्याच्या मनामध्ये हे सगळ्या प्रकारच्या शंका आलेल्या आहेत की ज्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या मनातही येतात की होईल ना असं, आपल्याला हवं तसं घडेल ना, हे सगळे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. पण तरीसुद्धा जे काही घडेल ते ॲक्सेप्ट करणं की आहे, घडलं आहे, आता काही इलाज नाही आपला, काही गोष्टी आपल्या हातापलीकडच्या असतात. तर ते आणि आपण संबंध गीतेमध्ये पुढे सगळं कर्माचा सिद्धांत आणि सगळंच आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये असं का घडतं ह्याचंही फार सुंदर विवेचन गीतेमध्ये आहे. तर हे सगळं जर आपण विचारात घेतलं तर योग म्हणजे काय तर समत्व बुद्धी असं त्या ठिकाणी सांगितलं आहे. आणि ह्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये ह्या अगदी शेवटचा जो भाग आहे, हे जे सारसेपण मनोधर्मी तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसी दे असं म्हटलेलं आहे. तर ते लक्षात म्हणजे त्यावेळेला मी अर्थ सांगितला होता, उत्तमी प्रशंसी दे, मी वरती अनुस्वार आहे, ह्याचा अर्थ उत्तम श्रेष्ठ लोक त्याची प्रशंसा करतात असा आहे. श्रेष्ठ लोक त्याची प्रशंसा करतात, ह्या योगस्थितीची प्रशंसा करतात. आणि योगस्थिती म्हणजे काय, देखे संतासंती कर्मी, हे जे सारसेपण मनोधर्मी म्हणजे संतासंती म्हणजे जे आधी सिद्ध आणि सिद्ध न होणं, हे जे सांगितलं आहे म्हणजे परिस्थिती काय होईल, आपण कर्म केल्यानंतर यश मिळेल का नाही मिळेल, त्या दोन्हीकडे सारसेपण म्हणजे समत्वाची बुद्धी. आणि त्या समत्वाच्या बुद्धीने त्याच्याकडे पाहणं ही तीच योगस्थिती आहे आणि श्रेष्ठ लोक त्याची प्रशंसा करतात असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या आधी एक अत्यंत महत्त्वाचा विचार पण फार थोडक्यामध्ये त्या ओव्यांमध्ये येऊन गेला आहे. आणि तो म्हणजे असा, देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी जरी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. की जे कर्म तू करशील, राहिलं का आज अर्धवट राहिलं, यश नाही मिळालं, पण तू केलंच कर्म, जे काही केलं त्याला यश मिळो न मिळो, जे काही तुझ्या हातून घडलेलं आहे ते ईश्वराला अर्पण कर. आणि ती असं केलं की ते कर्म परिपूर्ण होतं. परिपूर्ण ह्याचा अर्थ म्हणजे भौतिक जगातलं यश अपयश नव्हे, त्या कर्माची परिपूर्णता त्याच्यावर अवलंबून आहे की ती ईश्वराला अर्पण केलं. कारण ईश्वराच्या इच्छेने, ईश्वराच्या ज्ञानाने, ईश्वराच्या योजनेनुसार आपण सर्व कर्म करत असतो, ही त्यामागची भूमिका आहे. त्यामुळे केलेलं कर्म ईश्वराला अर्पण करणं. आणि हे जे काही विचार आहेत हे या ठिकाणी ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये अगदी बीज स्वरूपामध्ये सांगितलेले आहे की अगदी थोडक्यात, म्हणून मी मगाशी म्हटलं फार थोडक्यात सांगितलं आहे की आदिपुरुषी अर्पण करणं किती एका छोट्याशा वाक्यामध्ये किंवा ओळीमध्ये त्यांनी त्याचं, पण ह्या सगळ्याचं कितीतरी विस्तार पुढच्या सगळ्या अध्यायांमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर म्हणून हा जो दुसरा अध्याय आहे त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी फार बीजरूपाने आलेल्या आहेत असं मी सुरुवातीपासून सांगत आले. ते ह्याही ठिकाणी लक्षात घ्या. आणि ह्याच्या पुढचा आता आपण जो भाग पाहणार आहोत तो तर
अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचा आणि फार सुंदर विचार त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि ते सुद्धा सगळे तुम्ही जर पाहाल तर ते बीज रूपातच आहेत. थोडक्यात प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख केला आहे की ज्याचा विस्तार पुढच्या अध्यायांमध्ये येणार आहे. आता आपण पुढे जाऊया आणि 273वी ओवी जी आहे ती आपण पाहतो. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. आता हे आधी येऊन गेलं, तोच विचार पुन्हा ज्ञानेश्वरांनी इथे मांडलेला आहे. ह्याचं काही विवरण करण्याची गरज नाही. पुढे आता आपण जाऊ आणि तेची सार जाण योगाचे म्हटल्यानंतर पुढे जे काय म्हटलेलं आहे ना ते फार सुंदर आणि अतिशय सखोल विचार आहे तो. जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आथी. मना आणि बुद्धीचे ऐक्य आथी. आथी म्हणजे आहे. जिथे मन आणि बुद्धीचं ऐक्य आहे आणि हे ऐक्य म्हणजे काय किंवा ह्या ऐक्याचं स्वरूप काय हे आपल्या मनामध्ये अगदी स्पष्ट असलं पाहिजे. कारण हे जे सगळे विचार आहेत ना, हे सगळे विचार एकदा मनामध्ये आपल्या स्पष्ट असले की पुढच्या अध्यायांमध्ये आलेल्या अनेक गोष्टी आपल्याला बराबर समजत जाणार आहे. तर आता मन आणि बुद्धीचं ऐक्य म्हणजे काय हे सांगताना मी एक तुम्हाला असं म्हणेन की एक डोळ्यापुढे अशी कल्पना आणा की आपलं मन, बुद्धी, आधी इंद्रिय घेते हां. इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा या 4 गोष्टींचा मी उल्लेख करते. इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा. हे जे 4 आहे हे सगळं तसं पाहिलं तर सूक्ष्म. इंद्रिय तेवढी स्थूल स्वरूपात आहेत. बाकी मन, बुद्धी जरी इंद्रियच मानली तरी सुद्धा ती आपल्याला काही दिसत नाही. तर मन, बुद्धी आणि त्याच्या पुढे आत्मा, ह्या ज्या 4 गोष्टी आहेत हे 4 एका उभ्या रेषेमध्ये, व्हर्टिकल ज्याला म्हणतात, म्हणजे मला काही वेळेला शब्द अडतात म्हणून मी सांगते दोन्ही प्रकारे की व्हर्टिकल म्हणतो ना आपण, म्हणजे उभ्या रेषेमध्ये. ह्या उभ्या रेषेमध्ये ह्या 4 गोष्टी कशा आहेत ह्याचा आधी आपल्याला विचार मनामध्ये पक्का असला पाहिजे. इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा ह्या 4 गोष्टी एका उभ्या रेषेमध्ये त्यांचा क्रम आहे असं लक्षात घ्या. उभ्या रेषेतला क्रम आहे, ऊर्ध्व दिशेमध्ये जाणारा क्रम ह्या 4 ह्याचा आहे. आता म्हणजे काय, म्हणजे ही आधी एक कल्पना आहे ही आपण नीट समजावून घेतली म्हणजे मन आणि बुद्धीचं ऐक्य म्हणजे काय हे कळेल. की आता इंद्रिय जी असतात ही इंद्रिय बाह्य जगामध्ये जे काही त्यांचे विषय असतात, इंद्रियांचे विषय हे बाह्य जगातले आहेत ना, की कानांना ऐकायला येतं, डोळ्याला दिसतं, जिभेला चव कळते, ह्या सगळ्या बाह्य जगातल्या गोष्टी आहेत ना. म्हणजे भौतिक जगातल्या, बाह्य जगातल्या सगळ्या इंद्रियांचे जे विषय असतात, ज्यांना आपण इंद्रियांचे विषय असं म्हणतो, त्या इंद्रियांच्या विषयांची इंद्रिय जोडलेली असतात. म्हणजे त्यांचं तोंड कोणाकडे आहे असं जर आपण म्हटलं तर इंद्रियांचं तोंड हे बहिर्मुख असतं. बहिर्मुख असतं, लक्षात आलं. इंद्रियांचं तोंड बहिर्मुख असतं कारण ह्या सगळ्या बाह्य जगातल्या सगळ्या गोष्टी त्यांचे इंद्रियांचे विषय असतात. आणि त्यामुळे काय ऐकायला येते, काय दिसते, कशाची चव आपण घेतोय, कशी आहे ती चव, हे सगळं जे काय आहे हे सगळं बाह्य जगातल्या गोष्टी आहे. म्हणजे इंद्रिय बहिर्मुख असतात. आता
हा ऊर्ध्व रेषेतला क्रम मी म्हटलं ना. आता ही इंद्रिय बहिर्मुख आहे, बरोबर आहे. आता ह्या इंद्रियांच्या वरती कोण आहे? मन आहे. हां, आता मी पहिल्यांदाच सांगते की कोणाच्या मनामध्ये अशा जर काही कल्पना आल्या आपल्या ज्ञानाच्या आधारे, म्हणजे भौतिक ज्ञानाच्या आधारे, की बाबा मनाचं स्थान कुठे असतं, मेंदूमध्ये कुठे मनाचं स्थान असतं, बुद्धीचं स्थान कुठे असतं, वगैरे वगैरे, ह्या जर काही गोष्टी आल्या तर त्या जरा बाजूला ठेवा. आपण अध्यात्म शिकतो, आपण भौतिक कुठलंही ज्ञान घेत नाही आहोत आणि भौतिक विश्वाशी आपण तसा संबंध या ठिकाणी ठेवत नाही आहोत. तर हे जे क्रमवार आपण पाहतो त्याच्यामध्ये इंद्रिय बहिर्मुख आहे, इंद्रियांच्या वरती जे मन आहे ते मन, आणि त्या मनाच्या वरती असणारी बुद्धी. हां, आता इथे मनबुद्धीचे ऐक्य म्हटलंय म्हणून मी या दोन्हीचाही उल्लेख करते की इंद्रियांच्या वरती असणारं मन आणि त्याच्यावरती असणारी बुद्धी. आणि बुद्धी हा शब्द ज्या वेळेला अध्यात्मामध्ये वापरला जातो त्यावेळेला त्याचा अर्थ विवेक बुद्धी असा असतो, हे लक्षात घ्या. विवेक बुद्धी, विचार करणारी बुद्धी, विचार करणारी बुद्धी म्हणजे नाहीतर एरवी बुद्धी म्हटलं की कोणत्याही विषयाचं आकलन ज्या शक्तीमुळे होतं त्याला बुद्धी असं म्हणतो आपण, बरोबर आहे. की कोणत्याही गोष्टीचं आकलन आपल्याला होतं ते बुद्धीमुळे होतं, ती तशी शक्ती असते असं आपण म्हणतो. पण ही जी बुद्धी अध्यात्मामध्ये ज्याचा उल्लेख केलेला असतो, ही बुद्धी विवेकपूर्ण बुद्धी, शांत बुद्धी, अशा प्रकारच्या बुद्धीचा ज्या वेळेला बुद्धी असा उल्लेख केला जातो. आणि ती बुद्धी कशी असते? मगाशी म्हटल्याप्रमाणे ती सारासार विचार करणारी, सारासार विवेक ह्याचा अर्थ तोच, सारासार विचार करणारी आणि निर्णायक बुद्धी पण असते. ती विवेचक असते. पुन्हा एकदा दुसरा शब्द सांगते, बुद्धी कशी असते की बुद्धी विवेचक असते आणि बुद्धी निर्णायक असते. ज्या वेळेला गीता बुद्धी हा शब्द वापरते त्यावेळेला हा अर्थ त्यामध्ये असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. गीतेमध्ये बुद्धी हा शब्द ज्या ज्या वेळेला येईल त्यावेळेला बुद्धीचं वैशिष्ट्य काय तर बुद्धी विवेचक असते. विवेचक ह्याचाच अर्थ सारासार विचार करणारी, विवेचक असते आणि निर्णायक असते. म्हणजे ती नुसता विषय समजून घेत नाही, त्याचं ती विवेचन करते आणि निर्णय घेते. अशी निर्णायक असते की काय जे काही आहे आपल्या पुढे त्या परिस्थितीचा सारासार विचार करून त्याचं विवेचन करून त्याच्या पुढे निर्णय घेणं, काहीतरी एका निश्चित अशा अवस्थेला पोचणं, हे सगळं बुद्धीचं काम असतं. असं गीतेनुसार बुद्धीचं स्वरूप आहे आणि त्या बुद्धीबद्दल आपण बोलतो. आता ती बुद्धी जी विवेकपूर्ण बुद्धी आहे ती बुद्धी वर आहे, मध्ये काय आहे? मन आहे. आता हे जे मन आहे हे मन दोन गोष्टींच्या मध्ये आहे. पहा, एकीकडे इंद्रिय आहे आणि एकीकडे विवेचक आणि निर्णायक बुद्धी आहे. अशा दोन गोष्टींच्या मध्ये ते मन आहे. आता असं जे मन असतं ते मन ह्या दिशेला जाईल का त्या दिशेला जाईल, अधोमुख होईल का ऊर्ध्वमुख होईल. ऊर्ध्वमुख म्हणजे बुद्धीकडे जाणारं, अधोमुख म्हणजे इंद्रियांकडे जाणारं. हां, बरोबर आहे. ते मन ते अधोमुख होईल का ऊर्ध्वमुख होईल, बाह्यमुख होईल का अंतर्मुख होईल. हां, अंतर्मुख बुद्धी अंतर आहे, बाह्य काय आहे? सगळे इंद्रियांचे विषय. मग ते मन हे त्या बाह्य आकर्षणांकडे आकर्षित होणार आहे का ते
विवेक बुद्धीकडे आकर्षित होणार आहे, अशी त्या मनाची अवस्था आहे. आणि जर समजा ते मन इंद्रियांकडे आकर्षित झालं, म्हणजे इंद्रिय खेचून घेतात असं म्हटलं जातं. इंद्रिय खेचून घेतात मनाला, कारण गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर दिसतात, आपल्याला कानाने ऐकायला येतात, मग पाहिजे, मग ते पाहिजे, आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, असं सगळी ती आकर्षणांमध्ये, त्या सगळ्या वासनांमध्ये आपलं मन गुंततं. बरोबर आहे. म्हणजे मग ते बाह्यमुख होतं, बाह्यमुख होतं, ते इंद्रियांकडे खेचलं जातं. आणि म्हणजे इंद्रिय त्या मनाला खेचून घेतात, इंद्रिय त्या मनाला खेचून घेतात की बघ किती सुंदर आहे, असं म्हटल्यानंतर आपण ते बघतो. तसं आहे ते की बघ किती सुंदर आहे, असं तर इंद्रिय सांगतात की बघ हे किती छान आहे, हे आपल्याला हवं आहे म्हटलं की ते मन त्या ठिकाणी आकर्षित होतं. आणि तिथे आकर्षित झालं मन की मन सुद्धा काय करतं की त्याच्यावरती जी बुद्धी आहे त्या बुद्धीलाही खेचून घेतं, त्या बुद्धीलाही खेचून घेतं. म्हणजे जसं इंद्रिय मनाला फरफटत नेतात, तसं मन बुद्धीला फरफटत नेतं. लक्षात आलं? हे असं घडत असतं की म्हणजे मग काय त्याचा परिणाम काय होतो की बुद्धी जी अंतर्मुख असते आणि जी ऊर्ध्वमुख असते, त्याच्याऐवजी ती बुद्धी अधोमुख होते आणि बहिर्मुख होते. मनाशी जर बुद्धीचा असा संबंध आला की इंद्रियांच्या विषयांच्या आकर्षणाकडे मन खेचलं गेलंय, ते मन बुद्धीला खेचतंय, मग ही बुद्धी आपोआपच अशा प्रकारची होते की ती बाह्यमुख आणि अधोमुख होते. आणि मग ह्या बुद्धीच्या वरती जो आत्मा आहे, त्या आत्म्याचा तिला विसर पडतो, बुद्धीला आत्म्याचा विसर पडतो. तो जो शांत स्थिर अशा स्वरूपाचा जो आत्मा आहे आपला, जो ईश्वराचा अंश आहे असं म्हटलेलं आहे की तो ईश्वरच आहे तो, तर त्या आत्म्याचा, शांत आत्म्याचा, ज्ञानी आत्म्याचा, ज्ञान म्हणजे जे ज्ञानात्मक बुद्धी आपण म्हणतो ना, ती त्या आत्म्यामध्ये आहे. त्या आत्म्याशी ज्या वेळेला बुद्धी संयुक्त होते त्यावेळेला ती ज्ञानपूर्ण असते. ज्या वेळेला बुद्धी आत्म्याशी संयुक्त न होता मनाशी आणि बाह्य इंद्रियांशी संयुक्त होते, त्यावेळेला ती त्या आत्म्याला विसरते आणि ती मग चंचल होते, ती मग विखुरलेली होते. मला हे हवंय, मला ते हवंय, ह्याच्यापेक्षा ते चांगलं आहे. मग एवढं सुख मिळालं तरीसुद्धा त्याच्यामध्ये जरा एक क्षणिक ते सुख असतं, मग तेवढं मिळालं तरी छे आणखीन हवं आहे काहीतरी. हे जे सगळं लोभ, वासना, हे जे सगळं वाढत जातं ते अशा प्रकारे वाढत जातं. तर मन बुद्धीचं ऐक्य असं ज्या वेळेला ह्या इथे म्हटलेलं आहे, त्यावेळेला तिथे अभिप्रेत आहे की बुद्धी जी विवेकपूर्ण आहे आणि जी बुद्धी आत्म्याशी संयुक्त आहे, त्या बुद्धीशी मन संयुक्त असणं हे तिथे अभिप्रेत आहे. त्यावेळेला योगस्थिती साधू शकते. लक्षात आलं ना की बुद्धी कशी असली पाहिजे, आत्म्याशी निष्ठ असली पाहिजे, आत्म्याशी संयुक्त असली पाहिजे. कारण आत्मा हा ज्ञानपूर्ण आहे, तो ईश्वरच आहे, तो सगळं ज्ञान आहे त्याच्यामध्ये, तो सर्वज्ञ आहे, तो शांत आहे. त्याच्यामध्ये बुद्धी स्थिरावली पाहिजे. हां, आता मी शब्द आणखीन एक वापरला पहा, स्थिरावली पाहिजे, कारण त्याच्यातूनच आपल्याला पुढे जायचं आहे आणि स्थितप्रज्ञ ह्या कल्पनेकडे जायचं आहे. आणि म्हणून मी इथे स्थिरावणं हा शब्द वापरला आहे की ती बुद्धी त्या आत्म्याशी संयुक्त असलेली पाहिजे, ती त्या
आत्म्यासारखी शांत स्थित अशा प्रकारची ती जर बुद्धी असेल तर मग ती बुद्धी मनाला आपल्याकडे खेचते. म्हणजे हे दोन्ही प्रकारे बुद्धीची ही प्रक्रिया दोन्ही प्रकारे होऊ शकते की बुद्धी मनाकडे आणि मन इंद्रियांकडे आणि इंद्रिय विषयांकडे खेचलं जातं, ही एक प्रक्रिया. ह्याच्याबरोबर उलट म्हणजे बुद्धी आत्म्याशी संयुक्त राहते आणि मनाला आपल्याकडे खेचते आणि मनामध्ये सुद्धा मग असेच विवेकपूर्ण विचार निर्माण होतात आणि मग असं मन असलं, अशी मनोवृत्ती आपली कर्म करताना असली की मग आपोआपच योग बुद्धीने कर्म घडतं. अशी बुद्धी ज्या वेळेला आपली असते त्यावेळेला योग बुद्धीने कर्म घडतं. म्हणजे हा क्रम जो आहे हा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की कोण कशा प्रकारे जोडलेलं आहे आणि कोण कोणाकडे खेचलं जातं, कोण कोणाशी संयुक्त राहतं. मन बुद्धीशी राहतं, बुद्धी आत्म्याशी राहते का मन बुद्धीलाही खेचून घेतं. आणि मग आपण म्हणतो ना, आपण सगळ्या प्रकारची जी जस्टिफिकेशन्स म्हणतो, आपण केलेल्या कृतीचं समर्थन आपण देत असतो की नाही ते काय माहिती का, मी ते का खाल्लं माहिती आहे का, ते सगळं मग त्याच्यामागे सगळ्या त्या बुद्धीचा वापर आपण अशा समर्थन देण्यासाठी करतो आणि ते समर्थन आपण देऊन बुद्धीचा आपण दुरुपयोग करतो. म्हणजे जी बुद्धी विवेकपूर्ण आहे ती नष्ट होते आणि मग त्या मनाला त्या बुद्धीला मग आत्मा दिसेनासाच होतो. म्हणजे जो शांत स्वरूपामध्ये आत्मा आहे तो दिसेनासा होतो. आत्म्याशी आपला काही संबंध आहे, ईश्वराशी आपला काही संबंध आहे, ही कल्पनाच मनातून जाते आणि मग ती बुद्धी तिथे स्थित न होता बाहेर चंचलपणे विखुरलेल्या स्वरूपामध्ये, आता हे शब्द येतील बघा पुढे, विखुरलेल्या स्वरूपामध्ये. म्हणजे ती एका ठिकाण नाही, कारण एक मिळालं तरी आणखी काहीतरी हवंय, ते मिळालं तरी आणखी काहीतरी हवंय. म्हणजे हे आपलं चक्र चालूच राहतं मागण्याचं आणि मग तो बुद्धीचा वापरही आपण तशाच प्रकारे करतो. तर असं हे जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आठी असं जे म्हटलं ना, त्या ठिकाणी हे अभिप्रेत आहे की अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. पण हे समत्व कधी येतं, जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आधी. आणि ते ऐक्य म्हणजे अधोमुख नाही, ऊर्ध्वमुख. म्हणून मी त्या मुद्दाम हा उभ्या दिशेतला क्रम आहे असं मी सांगितलं. त्याचं कारण असते की अधोमुख जर झालं तर आपण सगळ्या विषयांमध्ये गुंततो आणि ऊर्ध्वमुख झालं तर आपण विवेकपूर्ण कर्म करतो, योग बुद्धीने कर्म करतो. फार फार सुंदर विचार आहे आणि हा कधीच विसरायचा नाही. आपल्याला पुढे संबंध कर्मयोग पाहायचा आहे आणि त्या कर्मयोगामध्ये सुद्धा शेवटी आपण अशाच भागाकडे जाणार आहोत की अर्जुना कर्म कर असं म्हणताना शेवटी भगवंतानी तेच सांगितलं की तुझं कर्म हे ज्ञानपूर्ण कर्म असलं पाहिजे. म्हणजे तुझी बुद्धी ही आत्म्याशी ईश्वराशी, आणि म्हणून ते कर्म ईश्वराला समर्पित करायचं. कारण ते ईश्वरानेच घडवलेलं कर्म त्यालाच समर्पित करायचं. ते आपलं कर्मच नाही, ते त्याचंच कर्म आहे, ते त्याला समर्पित करायचं. ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठात म्हटलं आहे ज्ञानेश्वरांनीच की ही रसिकेच आहे 4 गोष्टींमधली, ती नामाच्या अनुसंधानाने जाते. पण अर्जुनाला युद्धभूमीवर अनुसंधान करणं कठीणच आहे नाही का? नाही, काय आहे माहिती आहे का, नाम ह्याच्या महत्त्व अनेकांनी सांगितलं. नामाचं महत्त्व ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे, तुकारामांनी सांगितलं आहे, म्हणजे आपल्या अनेक संतांनी सांगितलेलं आहे. त्या अनेक म्हणजे आता गोंदवलेकर महाराज काय किंवा
गुरुदेव रानडेकार सगळ्यांनी नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. पण शेवटी लक्षात घ्या, नाम हे साधन आहे. नाम हे साधन आहे, नाम हे साध्य नाही. माणसं काय करतात की कोणी जर गुरुनी किंवा कोणी असा उपदेश दिलेला असेल की तू नाम ह्या ईश्वराचं नाम घे असं जर सांगितलेलं असेल तर नाम घेणं हेच आपल्याला साधायचं आहे, तेच आपलं उद्दिष्ट आहे अशी कल्पना करतात. नाम घेणं हेच उद्दिष्ट, पण नाम घेणं हे उद्दिष्ट नाही आहे. ज्या उद्दिष्टाप्रत आपल्याला जायचं आहे तिथे पोचण्यासाठी नाम हे एक साधन आहे, एक साधन. सर्व काही म्हणजे काहींना ते साधतं, सगळ्यांच्याच बाबतीत ते साध्य होतं असंही नाही. तर नाम हे एक साध्य आहे. आणि अर्जुनाला या ठिकाणी नामाचा उपदेश भगवंत करण्याची ती परिस्थिती नव्हती तुम्ही म्हटल्याप्रमाणे, परंतु ज्ञानाचा उपदेश मात्र त्याला अत्यंत आवश्यक होता. की तुला ज्ञान, तू अज्ञानामध्ये आहेस आणि म्हणून तू गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आहेस. तुझा जो ममत्वाचा मोह आहे तो गेला पाहिजे आणि तो जाण्यासाठी तुला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आणि ते जे ज्ञान आहे तेच हे जिथे त्यांनी योग म्हटलेलं आहे, या योगाच्या योग ह्याचाही अर्थ तोच होतो की ज्ञानात्मक कर्म करणं म्हणजे योग. आता नामाचा तुम्ही उल्लेख केला म्हणून मी सांगते की ह्या अनेकांची नावं घेतली त्यावेळेला मला एकदम आठवण झाली म्हणून मी हे उदाहरण सांगते की गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातला एक ही घटना आहे बरं का, की एक त्यांचा भक्त होता की ज्याच्या अंगावरती खूप कोड होतं आणि तो त्यांना खूप मानत असे गोंदवलेकर महाराजांना. एके दिवशी तो त्यांच्याकडे आला आणि तो म्हणाला की तुम्ही सांगाल ते मी करेन, पण तुम्ही असा काहीतरी उपाय करा की माझ्या अंगावरचं हे कोड जाईल. तर गोंदवलेकर महाराजांनी त्याला सांगितलं की तू राम नाम घे आणि रामाची सेवा कर. अगदी पूर्ण म्हणजे बाकी कशाचाही हे न ठेवता अगदी मनापासून तू रामाची सेवा कर आणि रामनाम घे, त्याच्यामध्येच तुझं सगळं लक्ष केंद्रित कर. असे काही दिवस गेले. तो रामनाम घेत होता आणि रामाचं जे मंदिर होतं तिथे तो सेवा करत होता, रामाची सेवा अशा अर्थी. तर काही दिवसांनी त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या अंगावरचं कोड कमी होतं. आता कदाचित तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला हा विचार कदाचित मी म्हणते हा पटणार नाही, पण मी एक सांगते की 15 दिवसापूर्वीचा जो रविवार येऊन गेला त्या रविवारच्या संडे टाइम्स जो असतो त्या तुम्ही जर टाइम्स घेत असलात तर त्या टाइम्समध्ये रविवारी स्पीकिंग ट्री म्हणून 1-2 पानं येतात. अत्यंत सुंदर असतात. म्हणजे ज्याला थोडंफार जरी इंग्लिश कळत असेल ना त्यांनी स्पीकिंग ट्री वाचावंच. अत्यंत सुंदर. म्हणजे मी त्याच्या अनेक ह्या ठिकाणची लेखांची मी कात्रणं काढून ठेवते. अतिशय सुंदर असतं. तुम्ही एक 15 दिवसापूर्वीचाच असेल तो, मी एकदा पुन्हा चेक करते. तुम्ही स्पीकिंग किंवा माझ्याकडे तो आहे, मी तुम्हाला देईन वाचायला. त्यातला अगदी सुरुवातीचा पहिल्याच पानावरचा मोठाच्या मोठा लेख आहे आणि तो एका डॉक्टरने लिहिलेला आहे आणि अत्यंत नामवंत आणि वयाने अत्यंत प्रौढ असलेल्या डॉक्टरनी लिहिलेला आहे की
डॉक्टरी पेशामध्ये सुद्धा प्रचंड अनुभव आहे. पण काही काळाने त्या डॉक्टरला असं वाटायला लागलं की अलीकडे जे विचार निर्माण झाले आहेत पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा, की कुठलाही रोग बरा होण्यासाठी केवळ औषधांपेक्षा इतर काही गोष्टींचाही इलाज होऊ शकतो. तर अशा प्रकारचं वाचन त्यांनी खूप केलेलं होतं आणि म्हणून तसे तो प्रयोग करायला लागला आणि त्याच्या प्रयोगांमध्ये इतकं त्याला दिसायला लागलं की औषधांनी जी गोष्ट बरी होत नाही अशा अनेक गोष्टी, काही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे नामच असं नाही पण अशा प्रकारच्या काही गोष्टींनी ते रोग बरे झालेले. तर हा भाग वेगळा. पण मी जे सांगत होते ते असं की तो जो गोंदवलेकर महाराजांच्याकडे जो कोणी येत होता ज्याला कोड होतं, त्या काही दिवसांनी त्याच्या लक्षात आलं की आपलं कोड थोडं कमी होतं. आणि त्यांनी पाहिलं आणि मग नंतर तो परत महाराजांकडे आला आणि त्यांना असं म्हणाला की तुम्ही मला रामनाम आणि रामाची सेवा करण्याचा उद्देश केला आणि मी अत्यंत मनापासून ते करत होतो आणि तुम्हाला काय सांगू, माझ्या अंगावरचं कोड थोडं कमी होत आहे असं मला जाणवतं आहे, डाग माझे कमी होत आहेत. तर गोंदवलेकर महाराज म्हणाले फार छान झालं, मग तू अजून अशीच करत राहा सेवा आणि रामनाम घेत जा. त्यावेळेला तो माणूस काय म्हणाला की ही जी रामनामाची आणि रामाच्या सेवेची ही जी सगळी पुण्याई आहे ती माझ्या शरीरासाठी कशाला मी वाया घालू, ती सगळी पुण्याई मी साठवतो, कधीतरी मला ईश्वर भेटेल. आणि त्यावेळेला गोंदवलेकर महाराज त्याला म्हणाले, वा शाबास, असा विचार जर तू करत असशील की माझी पुण्याई देहासाठी न वापरता मी देवासाठी वापरतो, असा जर तुझा विचार असेल ना, तर मी ईश्वराला प्रार्थनाच करतो तुझ्यासाठी की तुझ्या पुण्याईला हात न लावता त्याचं जे काही व्याज आहे त्या व्याजातच तुझा रोग पूर्ण बरा होऊन जाऊ दे. असा किती सुंदर गोष्ट आहे पहा. तर असं म्हणजे रामनाम हे जे आहे ना, आता ही साधन आहे आणि हे संत किंवा गुरु अशा प्रकारच्या साधनांचे मार्ग आपल्याला दाखवत असतात. पण हे दाखवत असले तरी ती साधनं आहेत हे आपण कधी विसरायचं नाही. ते केवळ मार्ग आहेत, आपल्याला जायचं आहे ते उद्दिष्ट वेगळं आहे आणि तिथे पोचायचं आहे. आणि जर समजा आपल्या लक्षात आलं की हा मार्ग आपल्या गुरूंनी आपल्याला सांगितला आहे खरं आहे, पण तो आपल्याला तितका जमत नाही, दुसरा एखादा मार्ग आपल्याला जास्ती चांगल्या प्रकारे जमू शकेल असं जर वाटलं, गुरुशी चर्चा करा, काही करा. पण शेवटी काय आहे की ह्या सगळ्या गुरुची वचनं काय किंवा धर्मग्रंथांमधल्या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी काय, ह्यापेक्षा आपल्या आत्म्याचा जो प्रकाश असतो ना, तो प्रकाशच आपल्याला जास्ती मार्ग चांगल्या प्रकारे दाखवू शकतो. आपला आत्माच आपल्याला सांगतो की तू कुठल्या मार्गाने जा आणि ते आपण स्वीकारावं. तर त्यामुळे मी इथे कुठेही ज्ञानेश्वरांच्या विरुद्ध मी काही बोलत नाही आहे, पण मी एवढंच सांगते की ते साधन आहे आणि कोणत्या साधनाचा आपण उपयोग करावा. आता मी जर तुम्ही माझं हे केलं तर कुठलंही केवळ नामावरती अवलंबून राहणं हे मला जमणारी गोष्ट ती नाही. म्हणजे ते साधन हे माझा मार्ग तो नाही. आता तसं म्हटलं तर नाम घेण्यामध्ये काय उद्देश असतो, स्मरण करणं हाच उद्देश असतो ना. नामाचा उद्देश तोच आहे की ईश्वराचं स्मरण सतत आपल्यामध्ये राहू दे. आता स्मरण जे आहे ते केवळ नाम घेण्यामुळेच असतं असं नाही. प्रत्येक कर्म करताना जर आपण म्हटलं की हे कर्म ईश्वर आपल्या हातून घडवून आणतोय आणि हे कर्म मी त्याच्यासाठीच करतोय, तर काय
आपण कर्मयोगी असो, आपण ज्ञानयोगी असो, आपण ध्यानयोगी असो, नाहीतर भक्ती मार्गी असो, आपण कुठल्याही मार्गाने गेलं तरीसुद्धा शेवटी मार्ग कुठला पत्करायचा हे आपल्यावर अवलंबून असतं. आणि केवळ नाम. मग आता तसं आपण पाहिलं ना तर पहा, प्रत्येक आपण जर विचार केला, पतीचं काय सारखं नाव घेते, पण पती तिच्या स्मरणात सारखा असतो की त्याच्यासाठी मला हे करायचं आहे, त्याच्यासाठी मला ते करायचं आहे. किंवा आपली मुलं आपल्या स्मरणात असतात सारखी की त्याला हे आवडतं म्हणून मला हे करायचं आहे, आज त्याला ह्या कामाला जायचं आहे, त्याच्यासाठी मी आधी असं छान हसतमुख त्याच्या पुढे गेलं पाहिजे. म्हणजे सगळ्या ह्या गोष्टी आपण जे करतो त्या मुलाचं स्मरण, आपण काही सारखं त्याचं नाव घेतो का? तो असेल कुठे परदेशात, आपण त्याला पाहतही नाही, आपण त्याचं नावही घेत नाही, पण आपल्या स्मरणातून तो जातो का? तर स्मरण हे जास्ती महत्त्वाचं आहे, नाम घेणं हे दुय्यम आहे. आणि ज्यांना ते ज्यांच्या दृष्टीने ते फार आवश्यक साधन आहे त्यांनी जरूर त्या मार्गाचा अवलंब करावा, पण हे प्रत्येक व्यक्तीचं वेगळं हे असतं. चला, बरंच विषयांतर झालं, आता पुढे जाऊया. पण हे जे संबंध तुम्ही ह्याच्यातलं पाहाल ना पुस्तकातलं, मी सगळं हे झेरॉक्स करून घेते, पण हे संपूर्ण पेज हे इतकं महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये इतके सुंदर सुंदर विचार आलेले आहेत. पहा तुम्ही, आपण जसजसं पुढे जाऊ, मी आत्ता फक्त एवढंच सांगितलं, मना आणि बुद्धीचं ऐक्य आथीपर्यंत आलो. आपण पुढे जाऊया. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्म भागू. हां, ह्या ठिकाणी काय म्हटलंय? तो बुद्धियोग विवरिता म्हणजे त्या बुद्धियोग ज्याला आता आपल्याला आता माहिती आहे बुद्धियोग म्हणजे काय, तर तो त्या बुद्धियोगाचा जर आपण विचार केला तर पार्था, असं आपल्याला सर्व दृष्टीने आपण जरी विचार केला तरी आपल्याला असं दिसतं की अरुता हा जो शब्द आहे ना, अरुता म्हणजे अगदी कमी प्रतीचा, कनिष्ठ महत्त्व असलेला, कमी प्रतीचा अरुता. दिसे हा अरुता. काय दिसते कमी प्रतीचं? कर्म भागू म्हणजे कर्म करणं हे कनिष्ठ प्रतीचं दिसतं. असं त्या ठिकाणी फक्त एवढंच म्हटलंय. म्हणजे जर ह्याचं अगदी साधं वाक्य करायचं तर असं म्हणता येईल की बुद्धियोग हा जास्ती महत्त्वाचा आहे आणि कर्म हे कमी महत्त्वाचं आहे, असा ह्याचा अर्थ होऊ शकतो असं मी म्हणते. कारण मी असं का म्हणते तर आधी तुम्हाला सांगते की असा याचा अर्थ होऊ शकतो, पण इथे त्यांनी फक्त कर्मभागू म्हटलंय. कर्मभाग म्हणजे कर्म करणं ही परिस्थिती. कर्म कमी प्रतीचं, बुद्धियोग जास्ती महत्त्वाचा असं म्हटलेलं आहे. आता हा कर्माला कमी लेखलंय आणि बुद्धियोगाला श्रेष्ठ मानलेला आहे. हा जो विचार आहे ह्याच्यामुळे आपल्या मनामध्ये काहीतरी चुकीचा अर्थ निर्माण होऊ शकतो. कर्म कमी प्रतीचं आणि बुद्धी किंवा ज्ञान हे जास्ती महत्त्वाचं, म्हणजे कर्माला कमी लेखले असा अर्थ आपल्याला वाटू शकतो ह्याचा. आणि तसाच अर्थ तुम्हाला सांगते की अर्जुनालाही वाटला. हे जे ह्या ठिकाणी आहे कर्मभागू, कर्माला कमी लेखलं आणि बुद्धियोगाला जास्त महत्त्वाचं लेखलंय, हे अर्जुनाच्या इतकं काही विचार डोक्यामध्ये बसला
की जर तिसऱ्या अध्यायाची आपली सुरुवात आपण जेव्हा पाहणार आहोत ना, त्यावेळेला आपल्याला दिसेल की सुरुवातच अशी आहे की तिथे अर्जुन त्याला म्हणतोच, अर्जुनाच्या प्रश्नाने सुरुवात होते आणि अर्जुन त्याला म्हणतोच की अरे कर्म तू तर म्हणतोस की कर्म कमी महत्त्वाचं आणि बुद्धी जास्ती महत्त्वाची, ज्ञान जास्ती महत्त्वाचं, मग मला ह्या असल्या कर्मामध्ये तू कशाला लोटतो? कारण तो म्हणतो ना, तू युद्ध कर असं सांगतोय, मग युद्धासारख्या कर्मामध्ये मला तू कशाला लोटतोयस असं तो म्हणतो. ही अशी सुरुवात आहे तिसऱ्या ह्याची. म्हणजे आपल्याच नव्हे, अर्जुनाच्याही मनामध्ये ह्याचा चुकीचा अर्थ निर्माण झाला आणि त्याचं काय कारण होतं तेही मी तिसऱ्या अध्यायाला जेव्हा सुरुवात करीन त्यावेळेला सांगेन की अर्जुनाच्या मनात असा विचार का आला. ह्याला एक त्या काळच्या परिस्थितीचा परिणाम तो होता आणि ते मी त्यावेळेला स्पष्ट करीन. पण या ठिकाणी हा जो कर्मभागू हा शब्द वापरला आहे त्याचा आपण आत्ता ह्या ठिकाणी चुकीचा अर्थ घ्यायचा नाही. कर्मभागू ह्याचा अर्थ सकाम कर्म, सकाम कामनायुक्त कर्म, कामनेमुळे केलेलं कर्म, की मला हे प्राप्त करून घ्यायचं म्हणून मी हे कर्म करतो. लक्षात आलं? म्हणजे काय कर्माचं फळ काय मिळावं तो हेतू मनामध्ये ठेवून जे केलेलं कर्म असतं ते सकाम कर्म असतं. हेतूपूर्ण केलेलं कर्म हे सकाम कर्म असतं. या ठिकाणी भगवंताला ते म्हणायचं आहे. आणि ह्या संबंध ह्याचा जर अर्थ नीट आपण घेतला तर असा होतो की ज्याला बुद्धियोग म्हटलेला आहे त्याचा अर्थ असाही या ठिकाणी होतो की निष्काम कर्मापेक्षा, म्हणजे बुद्धियोगाने केलेलं कर्म हे निष्काम कर्म असतं आणि त्याच्यापेक्षा सकाम कर्म हे अगदी कनिष्ठ प्रतीचं आहे. लक्षात आलं? बुद्धियोगाने केलेलं कर्म हे निष्काम कर्म असतं आणि त्याच्यापेक्षा सकाम कर्म म्हणजे कामनायुक्त होऊन केलेलं कर्म, हेतूपूर्ण केलेलं कर्म हे कनिष्ठ प्रतीचं असतं असं भगवंत या ठिकाणी सांगतायत. तर हा अर्थ आपण नीट लक्षात घ्यायचा. कारण नाहीतर जसं अर्जुनाची परिस्थिती झाली तसंच आपल्यालाही वाटेल की कर्म महत्त्वाचं नाही. म्हणजे कारण का की गीतेमध्ये ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, ध्यानयोग आहे, भक्तियोग आहे. मग ह्याच्यापेक्षा हा श्रेष्ठ का, असं सगळे प्रकारची अनेकांनी मतं मांडलेली आहेत. म्हणजे ज्ञानयोगापेक्षा कर्मयोग कमी महत्त्वाचा असा ह्याचा अर्थ का, तर तसा अर्थ नाही. सकाम कर्म हे निष्काम कर्मापेक्षा कनिष्ठ प्रतीचं असा इथे अर्थ आहे. आणि तो पुढे स्पष्ट होतोच पहा कसा. परी पुढे जाते आम्ही 75वी. परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे जे कर्मशेष सहजे योगस्थिती. म्हणजे काय, ह्या ठिकाणी भगवंत असं सांगतात की सकाम कर्म हे कनिष्ठ कर्म आहे, हे अगदी बरोबर आहे. पण ते कनिष्ठ आहे म्हणून कर्मच करायचं नाही असं नाही. कर्म करत राहायचं, सकाम का असेना, ते हेतूपूर्ण का असेना, कर्म करत राहिलंच पाहिजे. आणि मग ते काय म्हणतात, परितेची कर्म आचरिजे, म्हणजे सकाम का असेना पण ते कर्म तू करत राहा. आणि करता करता हळूहळू आपल्याला अशी जाण यायला लागते की तरीच हा योगू पाविजे, म्हणजे हा जो बुद्धियोग आहे हा बुद्धियोगाची जाण आपल्याला यायला लागते. म्हणजे बुद्धियोगाने किंवा ज्ञानयुक्त कर्म असलं पाहिजे ह्याची जाण आपल्याला यायला लागते. म्हणजे आता सकाम आहे म्हणून कर्म सोडून द्यायचं नाही, कर्म करत राहायचं. पण करता करता हळूहळू का होईना आपल्याला ती जाण येऊ शकते आणि मग
हा योग बुद्धीने आपण कर्म त्यानंतर करू शकतो. आणि मग जे कर्मशेष सहज आहे, म्हणजे मग त्याच्यानंतर सगळं कर्म आपलं एकदा काही जाण आली की मग सगळं कर्मशेष म्हणजे सगळं कर्मशेष म्हणजे सगळं कर्म हे सहज आहे योगस्थिती. हे सहजपणे योगस्थितीला जातं, सहजपणे. म्हणजे मुद्दाम काही आपल्याला अगदी विचार करावा लागत नाही की हे बुद्धियुक्त आहे का, योगबुद्धीने केलेलं आहे का वगैरे वगैरे विचारसुद्धा करावा लागत नाही. जसं आपण पहा सायकल चालवायला शिकतो, शिकत असताना आपल्याला बॅलन्स शिकावा लागतो, नाही तर आपण पडतो, हो की नाही. पण एकदा का सायकल यायला लागली की मग आपोआप आपण बॅलन्स सांभाळतोय ह्याची आठवण सुद्धा राहत नाही, सहज कृती होते की नाही. तसंच आहे की कर्म करता करता त्याची जाण यायला लागते योगबुद्धीची, आणि मग सहजपणे होणारं सगळं कर्म हे योगस्थितीनी घडायला लागतं. म्हणून बुद्धियोग सधरू याचा अर्थ की तू बुद्धियोगाचा आश्रय कर, तू बुद्धियोग धर आधार घे आश्रय घे, बुद्धियोगाचा आश्रय कर, बुद्धियोगाचा आधार घे. तेथ अर्जुना होई स्थिरू, म्हणजे बुद्धियोगाचा आश्रय घे आणि हळूहळू मग त्याच्यामध्ये स्थिर हो. तुझी बुद्धी चंचल व्हायला देऊ नकोस, त्याच्यामध्येच तू स्थित हो. मने करी अभेरू फळ हेतूचा, आता हे कळलं असेल हो ना. सगळ्या फळ हेतूचा कर्मफळाचा सगळा अभेर मनापासून करून टाक, मनात सुद्धा यायला देऊ नकोस फळाची आशा. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले, इही उभय संबंधी सांडिले पाप पुण्यी. म्हणजे जे बुद्धियोग आचरतात, बुद्धियोगानुसार कर्म करतात, ते पुढचं जो शेवटचा भाग आहे ना तो मी आधी घेते, म्हणजे मग जास्ती चांगला अर्थ लागतो. की जे बुद्धियोगाने कर्म करतात ते इही उभय संबंधी सांडिले पापपुण्यी, म्हणजे या जगामध्ये ते जे काय कर्म करतात त्याचा ते पाप आहे का पुण्य आहे ह्याचा ते विचार करत नाहीत. ते पाप आहे का पुण्य आहे, सुकृत आहे का दुष्कृत आहे ह्याचा ते विचार करत नाहीत. हे अर्जुनाला सांगायची वेळ आलेली आहे ना, कारण त्याच्या मनामध्ये मी करतो हे पाप आहे, मग मला नरकवास भोगावा लागेल, सगळी दुःख भोगावी लागतील वगैरे वगैरे सगळे विचार त्यांनी आधी स्पष्ट केलेले आहेत. आणि म्हणून त्याला ते सांगितलेलं आहे की पाप पुण्याचा मग विचारच मनामध्ये येत नाही. एकदा योग स्थिती निर्माण झाली की मग पाप पुण्याचा विचारही मनामध्ये येत नाही. म्हणजे घडतं ते पुण्यच घडतं, चांगलं घडतं. चांगलं ह्याचा अर्थ नीतीच्या दृष्टीने चांगलं असं नव्हे, धर्माच्या दृष्टीने चांगलं असं नव्हे. चांगलं याचा अर्थ जे स्वधर्म आहे ते चांगलं. मी हे गेल्या तासाला स्पष्ट केलं होतं. तर अशा प्रकारे पापपुण्याचा विचारही त्यांच्या मनामध्ये येत नाही. आणि तेची पारंगत जाहले, पारंगत ह्याचा अर्थ ह्या संसार, म्हणजे संसार ह्याचा अर्थ जन्म मृत्यूच्या चक्रातून ते पलीकडे गेले, म्हणजे त्यांना मोक्षप्राप्ती झाली. पारंगत ह्याचा अर्थ तो की ह्या संसार चक्रातून, त्याला संसार असं नेहमी त्याचा उल्लेख अनेक वेळेला तुम्हाला हा शब्द आढळेल. पहा की संसार चक्र किंवा संसार असं जिथे म्हटलेलं असतं तिथे बहुतेक वेळेला हाच अर्थ असतो, जन्ममृत्यूचं चक्र. तर ते जन्ममृत्यूच्या चक्रातून पलीकडे जातात आणि पारंगत होतात, म्हणजेच ते त्यांना मोक्षप्राप्ती होते. आता पुढे ते
कर्मी तरी वर्तती, पुढची किती 78वी, ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुना तया. आता नातळती ह्याचा अर्थ असा की कर्म तर ते करतात, कर्मी तरी वर्तती म्हणजे कर्म तर ते करतात, परी कर्मफळा नातळती म्हणजे कर्मफळामध्ये ते गुंतून राहत नाही, अडकत नाही, त्याचा विचारच ते करत नाही, कर्मफळाचा विचार करत नाही. की जो अर्जुन करतोय या वेळेला तर कर्मफळाचा ते विचार करत नाही, स्वधर्माचं ते पालन करत असतात, कर्मफळाचा ते विचार करत नाहीत आणि त्यांची बुद्धी आत्म्याशी निष्ठ असते, तर त्यामुळे ते कर्मफळाचा ते विचारही करत नाही. आणि यातायाती लोपती अर्जुना तया म्हणजे पुन्हा तोच विचार आहे जो आधी सांगितलाय, तोच की अशा प्रकारे कर्म केलं, या युक्तीने कर्म केलं की यातायाती लोपती म्हणजे जन्म मृत्यूच्या येरझारा असतात ना, एक जन्म मग पुन्हा मृत्यू मग पुन्हा जन्म, तर जन्म मृत्यूच्या येरझारा संपतात, लोपती नष्ट होतात. यातायाती म्हणजे जन्म मृत्यूच्या येरझारा संपतात त्यांच्या, अर्जुना तया म्हणजे त्यांच्या. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. अर्जुना धनुर्धरा असे हे जे बुद्धियोग युक्त असतात, शेवटून मी पुढे जाते, असे हे जे बुद्धियोग युक्त असतात म्हणजे बुद्धियोगानुसार जे कर्म करत असतात ते काय होतात, निरामय भरित पावती पद अच्युत. निरामय भरित म्हणजे शुद्ध किंवा परिपूर्ण आनंदाचं किंवा परिपूर्ण आनंद ज्यामध्ये मिळतो असं. हा निरामय कसा शब्द आलेला आहे पहा, संस्कृत शब्द आहे. आमय ह्याचा अर्थ रोग किंवा अशुद्धता. आमय म्हणजे अशुद्धता किंवा रोग, व्याधी काही. आणि निरामय किंवा अनामय असे दोन्ही शब्द येतात. तर अनामय किंवा निरामय ह्याचा अर्थ ज्याच्यामध्ये काही व्याधी नाही, ज्याच्यामध्ये काही दोष नाही, दोषरहित असं, म्हणजेच शुद्ध आनंद, शुद्ध आनंद, परिपूर्ण आनंद. त्यांना परिपूर्ण आनंद मिळतो, शुद्ध आनंद मिळतो. आणि शुद्ध म्हणण्यामागचं कारण लक्षात घ्या की आपण ज्याला सुख म्हणतो, आपण ज्याला आनंद म्हणतो, तो सगळा आनंद ह्या भौतिक जगातला आहे, बरोबर आहे. आणि हा जो आनंद ते म्हणतायत हा आनंद निरामय आनंद आहे, ज्याच्यामध्ये अशुद्धता काही नाही, ज्याच्यामध्ये अशुद्धता काही नाही, असा निरामय आनंद, परिपूर्ण आनंद. तुकाराम म्हणतात ना, आनंदाचे डोही आनंद तरंग, सगळा आनंदच, आनंदच सगळा आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, सगळं मुळी त्यांच्या पुढे आनंद. म्हणजे अशा अवस्थेला तुकाराम पोचले की परिपूर्ण आनंद हा त्यांना जीवनामध्ये मिळाला. की जो भौतिक स्वरूपाचा अनेक प्रकारची दुःख आणि अनेक प्रकारच्या समस्या, संकट त्यांच्या आयुष्यामध्ये होती, त्या सगळ्यातून तुकाराम बाहेर पडले आणि आनंदाचे डोही आनंद तरंग हा, हे ते नंतर म्हणतात की आता पूर्ण आनंद मिळाला आहे मला, तो हा परिपूर्ण आनंद. तर निरामय भरित पावती पद अच्युत. म्हणजे काय, अच्युत म्हणजे अढळ पद, अढळ, जे कधी संपत नाही, जे कधी परिवर्तित होत नाही.
हां, अस्थिर होत नाही, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, अढळ 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 पद म्हणजेच मोक्ष. म्हणजेच मोक्ष. मोक्षाप्रत गेल्यानंतर मग स्वर्गप्राप्ती आणि मोक्षप्राप्ती यातला हाच फरक आहे की स्वर्गातून पुन्हा तो आत्मा इथे येतो, पण मोक्षप्राप्ती झाल्यानंतर ते अढळ पद असतं, अच्युत पद असतं. तर असं ते अच्युत पद त्यांना प्राप्त होतं, त्या योग्यांना प्राप्त होतं. आता पुढे ते काय म्हणतात, तू ऐसातही होसी जै मोहाते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. अर्जुना तू असा हो. म्हणजे पहा, अर्जुनाला आदर्श काय असं दाखवत दाखवत संपूर्ण गीता अशीच आहे की आदर्श काय हे त्याला दाखवलेलं आहे. आणि ते तू असा हो असं मग म्हटलेलं आहे की तू असा हो. तर तू ऐसा तै होसी म्हणजे तू असा हो रे बाबा. तै होसी म्हणण्यामध्ये आपण जसं साधी भाषा बोलतो ना, ही ज्ञानेश्वरांनी जरा नाट्यपूर्ण भाषा केलेली आहे. तू असा हो रे बाबा. मग जै मोहाते या सांडिसी, मग असा तू झालास ना की मग हा मोह कुठल्या कुठे जाईल. हा जो सगळा ममत्वाचा मोह आहे किंवा तुझ्या मनातला हा सगळं अज्ञान आहे, तुझ्या मनातला हा सगळा गोंधळ आहे, हे सगळं कुठल्या कुठे जाईल. कुठल्या कुठे जाईल. आणि वैराग्य मानसी संचरेल. वैराग्य मानसी संचरेल. वैराग्य ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. ह्या फार महत्त्वाच्या गीतेतल्या कल्पना आहेत, ज्ञानेश्वरीतल्या कल्पना आहेत आणि त्याचा जर आपण काही चुकीचा अर्थ घेतला ना तर आपण फार वेगळ्याच मार्गाकडे जातो. वैराग्य ह्याचा चुकीचा अर्थ आपण सर्वसाधारण माणसं घेतो. आणि कसा घेतो तर वैराग्य म्हणजे काय तर आपल्याला विरागी कोण असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर भगवी वस्त्र धारण केलेला, जटा वाढवलेला, भिक्षा मागणारा संन्यासी असा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो की ज्याला ह्या कुठल्याही प्रकारच्या शारीरिक भावनिक सगळ्या गोष्टींशी ज्याचा संबंध सुटलेला आहे, अशा प्रकारचा कोणीतरी एक संन्यासी, अशा प्रकारची कल्पना आपल्या डोळ्यापुढे उभी राहते. पण वैराग्य ह्याचा अर्थ असा नाही आहे की जो विरागी असतो माणूस, त्या विरागी माणसाने भगवी वस्त्रच घातली पाहिजे आणि भिक्षा मागितली पाहिजे अशी मुळीच गरज नाही. अगदी चांगल्या व्यवस्थित कपड्यांमध्ये राहणारा माणूस सुद्धा अपूर्ण विरागी असू शकतो. आणि वैराग्य हा शब्द कसा आलेला आहे लक्षात घ्या. वितराग वैराग्य म्हणजे वितराग. पुढे कुठेतरी येईल हा शब्द वितराग. तर वितराग, आता वितराग ह्याचा अर्थ, राग ह्याचा अर्थ आधी आपल्याला पूर्ण नीट माहिती असला पाहिजे. राग म्हणजे मला हे हवंय. आसक्ती तेच म्हणजे मला हे हवंय. सगळ्या प्रकारच्या वासना, हे मला हवंय, ते मला हवंय. आणि ह्या ज्या वेळेला असं नुसता फक्त राग शब्द वापरलेला असतो ना, त्याच्यामध्ये राग आणि द्वेष हे सुद्धा अभिप्रेत असतं आणि त्या दोन्हीचेही अर्थ आपल्याला माहिती असले पाहिजे. द्वेष ह्याचा अर्थ आपण खूप वेळेला काहीतरी चुकीचा म्हणजे असा घेतो की एखाद्याबद्दल द्वेष वाटणं वगैरे असं. तर तसा नव्हे. द्वेष ह्याचा अर्थ असा आहे की द्वेष म्हणजे ही एखादी गोष्ट मला नको, जसं ही गोष्ट मला हवी म्हणणं तसंच ही गोष्ट मला नकोच
नकोच त्याच्यामध्ये च असतो. म्हणजे मी घेणारच नाही. जसे लहान मुलं म्हणतात ना, मी खाणार नाही, हे तसं की हे मला नको, नको म्हणजे नको. तर त्याला द्वेष असं म्हणतात. नाही, अलिप्तता नाही. द्वेष ह्याचा अर्थ की ही गोष्ट मला नको असं म्हणणं म्हणजे द्वेष. आणि राग ह्याचा अर्थ ही गोष्ट मला हवी असं म्हणणं म्हणजे राग. आणि काही वेळेला जेव्हा फक्त राग असं म्हणतात त्यावेळेला त्याच्यामध्ये राग आणि द्वेष हे दोन्ही अभिप्रेत असतं की मला हवं असंही नाही आणि मला नकोच असंही नाही. हां, कारण का जेव्हा आधी म्हटलेलं ना की सिद्ध्यासिद्ध्यो, हां म्हणजे काय, मला मिळेल ते मिळेल, त्याच्याशी मला हे नाही. तर आता अशी जी परिस्थिती असते ना ती वितरागाची परिस्थिती असते. वितराग असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला मला हे हवंच असंही नाही, मला हे नकोच असंही नाही, हे दोन्हीही सुटलेलं असतं. आणि म्हणून मी पहिल्यांदा जे सांगितलं की आपल्या ज्या कल्पना असतात की भगवी वस्त्र आणि सगळं, तो विरागी माणूस, तो संन्यासी माणूस, ह्या ज्या सगळ्या कल्पना असतात त्या अगदी फोल कल्पना आहेत. संन्यास म्हणजे काय ह्याचा इतका सुंदर अर्थ गीतेमध्ये आहे की जो आपण पुढे हळूहळू पाहतच जाणार आहोत. तर आता या ठिकाणी फक्त मी वैराग्याचा उल्लेख करते. आणि म्हणून असं बोलता बोलता मला एक आठवलं, म्हणून मी एक गोष्ट आधी सांगते की काय असतं माहिती आहे का, ह्या गोष्टी सांगण्याचा उद्देश असा असतो की त्याच्यामध्ये आपल्याला डोळ्यासमोर ते चित्र येतं आणि आपोआप मग तो अर्थ पक्का दृढ होतो मनामध्ये, म्हणून त्या गोष्टी असतात. तर अशी मी एक गोष्ट सांगते की 2 संन्यासी होते, तरुण वयाचे 2 संन्यासी असे रस्त्याने चाललेले होते. आणि जाताना वाटेमध्ये एक नदी म्हणा किंवा ओढा म्हणा काहीतरी आडवं आलं आणि त्याला भयंकर पूर आलेला होता, खूप पाणी होतं. आणि त्या संन्याशांना तर त्या पलीकडच्या तीरावरती जाणं आवश्यक होतं, कारण त्यांना जिथे पोचायचं होतं ती जागा त्या पलीकडे होती. तर त्यामुळे आता काय करावं असा दोघं विचार करत होते. मग शेवटी त्या दोघांनी ठरवलं की काही नाही, आपण असं करूया की आपण नदीतून चालत जाऊ. असेल नदीचा ओघ खूप, पण आपण प्रयत्न करूया या नदीतून आपण पार पडून पलीकडच्या तीराला आपण जाऊ, असं दोघांनी ठरवलं. आणि असं ठरवून ते नदीमध्ये जाणार तेवढ्यात तिथे एक तरुण स्त्री आली आणि ती म्हणाली की मला सुद्धा पलीकडे जायचं हो, पण इथे काही नावही नाही आहे, पाणी तर इतकं आहे, मी काही एवढ्या पाण्यातून जाऊ शकणार नाही, पाण्याचा जोर खूप आहे, तर तुम्ही मला काहीतरी मदत कराल का. तर त्यावेळेला त्या दोघांपैकी एक संन्यासी म्हणाला, छे आम्ही मुळीच तुला मदत करू शकणार नाही, आम्ही संन्यासी आहोत. मग ती दुसऱ्याकडे गेली, त्या दुसऱ्याला म्हणाली की तुम्ही तरी मला मदत करा हो, मला गेलंच पाहिजे पलीकडे काही करून. तर त्यांनी फारसा काही विचार केला नाही. तो म्हणाला, तो खाली बसला आणि तिला म्हणाला की तू माझ्या खांद्यावर बस, मी तुला माझ्या खांद्यावरून तिकडे पलीकडे घेऊन जा. आणि त्याप्रमाणे तो खाली बसला आणि ती त्याच्या खांद्यावरती बसली आणि ते निघाले. त्यांनी ती नदी पार पाडली. पलीकडच्या तीराला तिला गेल्यानंतर तो संन्यासी खाली बसला. तिला सांगितलं की आता आपण आलो पलीकडे, तू जाऊ शकतेस आता. तिला उतरवलं, ती गेली. हे 2 संन्यासी पुढे चालतायत. थोडा वेळ गेल्यानंतर
तो जो दुसरा संन्यासी होता की ज्यांनी नकार दिला होता तिला मदत करायला, तो याला म्हणाला की अरे आपण संन्यासी आहोत, आपण स्त्रीला स्पर्शही करायचा नाही, अरे तू हे काय केलंस? हा आपला गप्प राहिला, हा काहीच बोलला नाही. पुन्हा थोडे पुढे गेले, थोड्या वेळाने पुन्हा तो म्हणाला की तू सगळं तिला खांद्यावर घेतलंस, तुला काहीच वाटलं नाही, तुझ्या मनात काही विचार आले नाही? तर तरी हा गप्प राहिला. पुन्हा थोडा वेळ गेला, परत तो म्हणाला की त्या बाईला एक लाज नाही, पण तुला तरी काय वाटायला पाहिजे होतं, आपण संन्यासी विसरलास का तू? शेवटी तो म्हणाला की मी तिला नदीतून पलीकडे आणलं, तिला माझ्या खांद्यावरून उतरवलं, ती कुठल्या तिच्या वाटेला गेली सुद्धा, मी तिला केव्हाच उतरवलंय, पण तू मात्र अजून तिला मनात घेऊनच बसलायस, तुझ्या मनातून काही ती जातच नाहीये. ही म्हणजे दोघही संन्यासी, पण वितराग कशाला म्हणतात ते लक्षात घ्या की मनात भावनाच न येणं, कसली अशा प्रकारची विषयाची भावनाच मनामध्ये न येणं, ते वैराग्य असतं. अशी शुकाचार्यांची एक गोष्ट आहे, थोड्या गोष्टीच सांगते. शुकाचार्यांची एक गोष्ट आहे की एकदा शुक आपल्याला माहिती आहे, शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, असं आपण म्हणतो समर्थांबद्दल बोलताना. म्हणजे वैराग्य म्हणजे काय, तर आदर्श म्हणजे शुक, तर शुकासारखं वैराग्य असलं पाहिजे. तर असे जे शुकाचार्य ते आणि नारद मुनी एकदा कृष्णाला भेटायला गेले. तर तिथे कृष्ण आणि रुक्मिणी असे एका झोपाळ्यावर बसून गप्पा मारत होते. तर कृष्ण त्यांना म्हणाला, बसा ना तुम्ही पण बसा समोर तिकडे. तर तिथे असंच एक आडवा झोपाळ्यासारखं काही होतं. तर तिथे दोघेही बसले, शुकाचार्य आणि नारद. तर नारद मुनी म्हणाले, कृष्णा आता तूच सांग की आमच्या दोघांपैकी सर्वात जास्त विरागी कोण? तर कृष्ण म्हणाला, बर सांगतो. आणि रुक्मिणीला त्यांनी खून केली. रुक्मिणी त्याच्या जवळून उठली आणि ते दोघं बसले होते, त्यांच्या मध्ये येऊन बसले. त्यांच्या मध्ये बसल्याबरोबर नारद मुनी पटकन बाजूला झाले. शुकाचार्य बसले होते तिथेच होते. म्हणजे रुक्मिणी शेजारी बसली, तिचा जरी समजा स्पर्श झाला तरी त्याने काही फरकच पडत नाही, कारण मनात तशा भावनाच नाही. हे वैराग्य असतं. तर या वैराग्याबद्दल इथे उल्लेख केलेला आहे की असं मानसी आणि वैराग्य मानसी संचरेल. तर असं वैराग्य तुझ्या मनामध्ये संचरेल, मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेणे निचाडे होईल मन अपैसे तुझे. निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान म्हणजे तुझ्या मनामध्ये गहन, अत्यंत गंभीर, गहन, सखोल असं आत्मज्ञान जे निष्कलंक आहे. आत्मज्ञान हे निष्कलंक आहे. ते आत्मज्ञान तुझ्या मनामध्ये उपजेल, तुला ते मिळेल. आणि मग काय होईल? तेणे निचाडे होईल मन अपैसे तुझे. हा निचाडे हा जो शब्द आहे ना, त्याच्यामध्ये चाड म्हणजे इच्छा, चाड म्हणजे इच्छा, निचाडे म्हणजे इच्छारहित, वासनारहित, कामनारहित. लक्षात आलं? आशारहित तुझं मन.
तुझं मन कुठल्याही आशेमध्ये गुंतणार नाही, तुझं मन कुठल्याही वासनेमध्ये इच्छेमध्ये गुंतणार नाही. निचाळे होईल मन अपैसे तुझे, आपोआप आत्मज्ञान तुला प्राप्त झालं की आपोआप तुझं मन निचाळे होईल. तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. हाही एक फार महत्त्वाचा उल्लेख आहे, लक्षात घ्या. महत्त्वाचा उल्लेख आहे अशा दृष्टीने की आणिक काही जाणावे आणि मागिला ते स्मरावे. म्हणजे काय की आणखी काहीतरी ज्ञान मिळवलं पाहिजे, किंवा जे काही मागे आपण ज्ञान मिळवलं आहे ते नीट आठवायला पाहिजे. हां, स्मरावे, त्याची आठवण नीट व्हायला पाहिजे. असं काही अर्जुना आघवे पारुशेल. पारुशेल म्हणजे काय, हा शब्द गेलाय आपल्याला, आठवतं. पारुष म्हणजे शिळं होणं. शिळं होणं म्हणजे त्याच्यातलं सत्व जाणं, त्याचं महत्त्व जाणं. पारोस गेलाय की नाही, हा शब्द आठवतो ना. पारोस हा शब्द गेलेला आहे. तर पारुशेल म्हणजे त्याला काही महत्त्व राहणार नाही. कशाला महत्त्व राहणार नाही? आणि काही जाणावे का मागिला ते स्मरावे. ह्याला हे सगळं पारुशेल. आता हे सांगण्यामागे उद्देश काय आहे, किंवा यामध्ये हे बोलताना कृष्णाच्या मनामध्ये काय भाव आहे हा आपल्याला आपण जाणून घ्यायचा आहे. की वेद, त्या काळामध्ये वेदवादी यांचा उल्लेख मी आधी केलेला आहे, आठवत असेल तुम्हाला. तर वेदवादी किंवा असे जे लोक होते ते, त्यांची अशा प्रकारची एक वृत्ती होती की वेद एकदा आपण जाणले की सगळं मिळालं, त्याच्या पुढे आणखी काही कशाची गरज नाही, ते आपण जाणायला पाहिजे. आणि त्यानुसार मग वेदवादी जे होते ते त्यानुसार मग जे काही कर्म कांड करायचं ते सगळं त्यानुसार केलं की आपल्याला सगळं प्राप्त होतं. अशा प्रकारे सांगणारे जे वेदवादी होते. तर अर्जुन हा वेदांचं अध्ययन केलेला होता. ह्याचा उल्लेख मी आधी एकदा केलेला आहे की अर्जुन त्या काळामध्ये क्षत्रिय राजकुमार सुद्धा जे काही ज्ञान घेत असत त्याच्यामध्ये वेदांचं अध्ययन सुद्धा त्यांना करावं लागत असत. आणि वेद असे आहेत की ह्याचाही मी उल्लेख आधी एकदा केलेला आहे की वेद असे आहेत की वेदामध्ये अनेक परस्पर विरोधी विधान आहेत. आठवत आहे तुम्हाला की एकदा असं म्हटलं, एकदा असं म्हटलंय, कारण वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या लोकांसाठी त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या काही वेळेला परस्पर विरोधी होतात. आता अशामुळे आपली बुद्धी गोंधळात पडते. तर म्हणून ते भगवंत मुद्दाम अर्जुनाला सांगतायत की आता जे काही तू शिकलास ते कमी पडतंय, मग आणि काहीतरी आपण शिकलं पाहिजे, वेदांचं आणखीन थोडं अध्ययन केलं पाहिजे, किंवा जे मागे आपण शिकलोय त्याचं नीट स्मरण केलं पाहिजे. असं जर तुला वाटत असेल तर त्याची काही गरज नाही आहे. वेदांच्या अध्ययनाने किंवा वेदवाक्यांच्या स्मरणाने सगळ्या परिस्थितींमधून मार्ग मिळतो असं नाही आहे. तर तू असा मनामध्ये विचार आणू नकोस. आणि म्हणून पारुशेल असं म्हटलेलं की त्याचं महत्त्वच मुळे कमी होईल. एकदा तू ह्या अवस्थेला पोचलास की मग वेद कशाला पाहिजे. आपल्या आत्म्याचा प्रकाशच आपल्याला सगळं योग्य काय ते दाखवतो. त्या आत्म्याच्या प्रकाशातच आपण योग्य मार्गाला जाणार आहोत. मग वेद आणि कुठल्याही ग्रंथांचं आपल्याला गरजच राहत नाही. तर असं हे आहे. आणि म्हणून हे आता अर्जुनाच्या दृष्टीने असलं तरीसुद्धा आपल्याही दृष्टीने आपण विचार केला पाहिजे की आपण अनेक प्रकारचे ग्रंथ वाचावे, समजावून घ्यावे, त्यांचा अभ्यास करावा. निश्चित त्यामध्ये काहीच वाद नाही.
परंतु जे जे ग्रंथ आपण वाचतो, ऐकतो, शिकतो, त्याचं अध्ययन करतो, त्यातल्या प्रत्येक गोष्टीशी आपण अगदी धरून बसलं पाहिजे. आणि मग हाच, जसं मी मगाशी म्हटलं की नामस्मरणाचा जरी त्यांनी उल्लेख केला असला तरी ते काही एकच मार्ग नाही आहे, अनेक मार्ग आहेत. तर त्यामुळे अनेक साधनं आहेत. त्यामुळे कुठल्याही साधनाचा आपण वापर करू शकतो. आणि म्हणून ह्या ठिकाणी अर्जुनालाही त्यांनी सांगितलं आहे की आणिक काही जाणावे, मागिला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. आज मी इथे थांबते, कारण या पुढच्या ह्याच्यामध्ये हा जो समाधी शब्द आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे आणि मला त्याचं खूप चांगलं विवेचन करायचं आहे. तर म्हणून आपण थोडं फारच कमी प्रत्येक तासाला होतं आहे, पण तरी हरकत नाही. दुसरा अध्याय एकदा आपल्याला नीट समजला ना की पुढचे सगळे अध्याय आपल्याला खूप चांगले भराभर समजतात. तर त्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे.